नमस्कार श्रोते हो. श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी आपल्याला सध्या मानसी तामनकर यांनी लिहिलेली एक थरारक क्राईम कथा सादर करत आहे. कथेचं नाव आहे एक्का हुकुमाचा. श्रोते हो, या कथेच्या सुरुवातीच्या भागात आपण बघितलं की रघुवीर उपाध्ये हा एक यशस्वी नाटककार लेखक आहे आणि तो त्याच्या नवीन नाटकाच्या लेखनासाठी पुण्याजवळील एका फार्म हाऊसवर आपल्या कुटुंबासह राहायला गेलेला आहे. तेथे एके दिवशी अचानक त्याच्यावरती संकट कोसळतं. त्याचा विश्वासू नोकर कांचा आणि त्याचा आवडता कुत्रा टायगर हे दोघेही नाहीसे होतात. त्याच्या घरातून त्याच्या 2 बंदुका चोरीला जातात आणि त्याचा टेलिफोन आणि त्याची कार ही नादुरुस्त केली जाते. या सगळ्या प्रकारामुळे घाबरलेले रघुवीर उपाध्ये आणि त्याचे कुटुंब तेथून पळून जाण्याच्या विचारात आहे. इथे दुसरीकडे मुंबईत एक पूर्वीचा नावाजलेला गुंड मोहिनीराजन मुदलियार हा आता त्याचे सगळे गैरधंदे सोडून एक सुरक्षित शांततेचं जीवन जगत आहे. परंतु त्याच्या पैशाची गुंतवणूक करणारा त्याचा वकील ॲडव्होकेट बानी हा आत्महत्या करतो आणि त्यामुळे मोहिनीराजनला समजतं की ॲडव्होकेट बानी यांनी त्याचे 8 कोटी रुपये उडवलेले आहेत. यामुळे मोहिनीराजन अस्वस्थ होतो. 8 कोटी रुपये कुठल्याही परिस्थितीत कमवायचे या भावनेतून तो एक मोठा गुन्हा करण्यासाठी सज्ज होतो. यासाठी तो त्याचा पूर्वीचा साथीदार रहमत खान याला बोलवून घेतो आणि त्याला सगळी योजना समजावून सांगतो आणि त्याला 2 ते 3 धडाडीचे शरीर यष्टीने ताकदवार असे गुंड शोधायला सांगतो. त्याप्रमाणे रहमत खान त्याच्या माहितीतील जुळे भाऊ वैण बिल्ला आणि किटी यांना निवडतो आणि त्यांना मोहिनीराजनकडे घेऊन येतो. परंतु रहमत खान जेव्हा मुंबईत एअरपोर्टवरती आलेला असतो त्यावेळेला CBIचे एक चतुर धडाडीचे इन्स्पेक्टर इनामदार व त्याचे सहकारी सब इन्स्पेक्टर काटदरे हे रहमत खानला आणि मुदलियारला भेटताना पाहतात. त्यावरून त्या दोघांवर लक्ष ठेवण्यासाठी ते सुरू करतात. इथे मोहिनीराजन मुदलियार हा बिल्ला आणि किटी या दोघांना त्यांचा प्लॅन समजावतो आहे आणि त्यांना पैशाचं आमिष दाखवलेलं आहे आणि आता तिकडून त्यांना जायला सांगतो. या कथेचा पुढील भाग. गुरुवारी रात्री बिल्ला आपल्या मोटरबाईकवर स्वार झाला. बाईकचा सुसाट वेग तिनं ताशी 80चा वेग केव्हाच मागे टाकला होता. बाईकची दिशा होती पुण्याजवळ पिरंगुटची. 2.5-3 तासात त्यानं पुणं गाठलं. बावधन संपताच तो चांदणी चौकात आला. डाव्या हाताचं वळण त्याच्या बाईकने घेतलं आणि भूगाव मार्गे तो पिरंगुटच्या दिशेने भरधाव निघाला. 15-20 मिनिटांनी त्यानं बाईक एका कच्च्या रस्त्यावर वळवली. साधारण फरलांगभर अंतर गेल्यावर तो शांती प्रसाद फार्म हाऊसच्या फाटकाबाहेर पोचला. बाईकचं इंजिन बंद करून तो तसाच बसून राहिला. पौर्णिमा होती. चंद्राच्या शीतल प्रकाशात आसपासचा परिसर कॅनव्हासवर चित्र काढण्यासारखा स्पष्ट आणि सुखद होता. बिल्ला आता फाटक आणि शांती प्रसाद यामधल्या मार्गाचं बारकाईने निरीक्षण करू लागला. त्यानं आपला मफलर डोक्यापासून चेहऱ्यावर गुंडाळलेला होता. डोळ्यांवर बाईकसाठी वापरता तसा मोठा गॉगल सदृश्य चष्मा होता. त्यामुळे त्याचा चेहरा बराचसा झाकला गेला होता. त्याचं हे अशा पद्धतीचं पहिलंच काम होतं. त्यामुळे तो खरं तर आतून घाबरला होता. एवढं मोठं काम तो पहिल्यांदाच करायला जात होता. काही गडबड तर होणार नाही ना याचं त्याला दडपण आलं होतं. वास्तविक बिल्ला आणि किटीनं या प्लॅनवर भरपूर विचार केला होता. अपहरणाचं हे काम खूप जोखमीचं असल्याचं किंबहुना थोड्याशा चुकीमुळे जीव गमावण्याची शक्यता होती याची जाणीव असल्यानं, परंतु 50-50 हजार रुपये मिळण्याची हाव, ते मिळवण्याची लालसा त्यांना या जोखमीपासून परावृत्त करण्यास मात्र असमर्थ होती.
आणि याच लालसेपोटी आपला जीव घाण टाकण्यास दोघही बहीण भाऊ तयार झाले होते. यशापयशाबद्दल चिंता अधिक गडद झाली तर दोघही परस्परांना धीर देत होते. त्यातल्या त्यात त्यांना एका गोष्टीमुळं मात्र दिलासा मिळत होता. ती गोष्ट म्हणजे जर या डावात धोका असता तर मोहिनीराजन मुरलियार सारखा क्रूर बदमाश स्वतःचा जीव कधीच संकटात टाकणार नाही. आणि याच दिलासेपोटी त्या दोघांचं पाऊल पुढे पडलं होतं. बिल्लानं हळूच फाटक उघडलं. त्यानं मोटरबाईक ढकलत गवतावर नेली. त्याचे डोळे ऑल्सेशियन कुत्र्याला शोधत होते. पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात फार्म हाऊसचा तो प्रासाद स्वच्छ न्हावून निघाला होता. बिलानं कानावरचा मफलर खेचून अगदी घट्ट केला. त्यानं कुत्र्यासाठी विषारी मांसाचे 2 तुकडे आणले होते. कुत्र्यानं त्याला प्रथम पाहिलं तर या प्रश्नाची त्याला चिंता होती. जर ती चिंता खरी ठरली तर मात्र बिल्लाची खैर नव्हती. गवतावरून बाईक ढकलत ढकलत बिल्ला बंगल्याच्या रोखाने चालू लागला. इतक्या शीतल हवेतही त्याचं शरीर घामानं चिंब झालं होतं. बाईक काही अंतर ढकलत नेल्यानंतर त्यानं ती तिथेच गवतावर आडवी केली आणि तो कुत्र्याला शोधू लागला. त्यानं जीन्सच्या खिशातून एक प्लास्टिकचं पाकिट काढलं. टायगर, रघुवीरचा अत्यंत लाडका ऑल्सेशियन कुत्रा, बिल्लापासून केवळ 60-70 फुटांवर उभा होता. काळोखात तो बिल्लाला निरखून पाहत होता. अचानक टायगरचे कान टवकारले गेले. धोक्याची जाणीव त्याला झाली होती. तत्क्षणी बिल्लाने टायगरला पाहिलं. आपल्या हातातील प्लास्टिकच्या पॅकेटमधून त्यानं विष मिसळलेले मांसाचे 2 तुकडे काढले. अत्यंत चपळाईने ते तुकडे त्यानं काळोखात उभे असलेल्या टायगरच्या दिशेने भिरकावले. बिल्लाच्या सुदैवाने ते तुकडे नेमके टायगरच्या पायाशी येऊन पडले. टायगर पुढे सरसावलाच होता. इतक्यात बिल्ला पार जमिनीला चिटकून झोपला. 20-25 मिनिटं तशीच गेली. बिल्लानं हळूच आपलं डोकं उचलून त्या काळोख्या जागी सावधानतेने बघितलं. टायगर त्याच जागी निपचित पडला होता. बराच वेळ बिल्लानं कानोसा घेतला. त्याची खात्री झाली. विषारी मांसाच्या त्या 2 तुकड्यांनी टायगरला पोचवलंय. बिल्ला उठला. टायगरच्या जवळ दबकत गेला. टायगर मेला होता. बिल्लानं आपल्याबरोबर एक छोटीशी छिन्नी आणली होती. त्यानं तिथंच खड्डा खणायला सुरुवात केली. खणण्याची बराबर कृती करणाऱ्या छिन्नीनं 15 मिनिटात बऱ्यापैकी खड्डा तयार केला होता. बिल्लानं महत्प्रयत्नानं ऑल्सेशियनचे ते धूळ खड्ड्यात लोटलं आणि वेगानं त्यावर माती टाकून तो खड्डा बुजवला. पायानं ती जमीन पूर्ववत केली. त्या सुखद गारव्यातही बिल्ला घामानं निथळत होता. माती माखलेले हात आपल्या ट्राउझरला पुसत बिल्ला आपल्या बाईकजवळ आला. गवतावर आडवी करून ठेवलेली बाईक झटकन उचलली आणि ढकलत नेऊन त्यानं ती बंगल्याच्या बाहेरील जागी उभी केली. बिल्लानं पुन्हा एकदा सावधानतेने कानोसा घेतला. सर्वत्र चिडीचूप होतं. रहमत खाननं दिलेला नकाशाचा कागद बिल्लानं खिशातून बाहेर काढला आणि त्यावर बारकाईने नजर फिरवायला सुरुवात केली. त्याच्या लक्षात आलं की आत्ता या क्षणी तो ज्या जागी उभा आहे त्याच्या अगदी पाठीमागे सर्वंट क्वार्टर आहे. समोर मुख्य बंगला आणि काही अंतरावर गॅरेज. प्रथम मुख्य बंगल्यात जावं की अगोदर सर्वंट क्वार्टर्समध्ये घुसावं? बिल्ला संभ्रमात पडला. पण क्षणभर विचार केल्यानंतर तो मुख्य बंगल्याकडे वळला. बंगला तसा बराच प्रशस्त होता. अर्धा पाऊण तास तो फिरला आणि त्याला टेलिफोनच्या तारा दिसल्या. त्यानं खिशातून धारदार चाकू काढला आणि एका झटक्यात तारा कापून टाकल्या. खिशातून रेड टेप काढून तारांच्या टोकांना चिटकवली. काम होताच बिल्ला बंगल्याच्या भिंतीला टेकून स्तब्ध उभा राहिला. सावध नजरेनं एकदा पुन्हा त्यानं आसपास न्याहाळलं. नीरव शांततेशिवाय तिथं काहीच नव्हतं. कसलीच हालचाल नव्हती. तो उभा होता त्या भिंतीच्या जवळच खिडकी होती. ही खिडकी स्टडी रूममध्ये उघडत होती. याच रूममध्ये रघुवीर उपाध्यायची .45 बंदूक आणि जर्मन मेक पिस्तूल होतं. खिडकी किंचित उघडी होती. बिल्लानं ती हळुवारपणे बाहेरील दिशेने उघडली आणि मांजर पावलानं त्यानं आतल्या रूममध्ये उडी मारली. उडी मारल्यानंतर तो तसाच क्षणभर पायाच्या पंजावर बसून राहिला. मग रूमचं निरीक्षण करत तो उठला. प्रथम त्याची नजर स्टँडवर अडकवलेल्या बंदुकीकडे गेली. त्यानं ती हळूच उचलली आणि अलगद जमिनीवर ठेवली. रहमत खाननं त्याला प्रत्येक खोलीत बारकाईनं सावधपणे लक्ष ठेवून हालचाल करण्यास बजावलं होतं. त्यानं कानोसा घेत टेबलाचा खण अलगद उघडला. आत जर्मन मेक पिस्तूल होतं. ते त्यानं आपल्या खिशात ठेवलं. .45 बंदूक घेऊन तो खिडकीतून बाहेर आला. ती बंदूक त्यानं तिथल्याच एका दाट झुडपात लपवून ठेवली
आणि खिडकीपाशी परत येऊन त्यानं हळूच खिडकी पूर्ववत लोटून ठेवली. बिल्लानं मनगटावरील घड्याळात नजर टाकली. 2 वाजून गेले होते. मध्यरात्र उलटत होती. सर्वत्र नीरव शांतता होती. तो गॅरेजच्या दिशेने चालू लागला. गॅरेजला कुलूप नव्हतं. त्यानं दाराची बाहेरील लावलेली कडी हळूहळू सरकवली. दरवाजा जड होता, परंतु कुरकुर न करता उघडला गेला. आत दिमागदार वणवण होती. बिल्ला झटपट कामाला लागला. त्यानं बॉनेट उघडून गाडीचे स्पार्क प्लग निकामी केले. टायर्स मधली हवा कमी केली. काम पूर्ण करून त्यानं गॅरेजचा दरवाजा होता तसाच बंद केला. निकामी केलेले प्लग्स घ्यायला तो विसरला नाही. बंदूक लपवलेल्या त्या दाट झुडपाजवळ आला आणि तिथंच त्यानं ते प्लग लपवले. आता बिल्लाची भीती बऱ्यापैकी कमी झाली होती. त्याचं प्रत्येक काम ठरल्यानुसार व्यवस्थित पार पडलं होतं. ज्याच्या भुंकण्याची अधिक अडचण होती त्या कुत्र्याचा काटा बिनबोबाट काढता आला होता. बंदूक लपवण्यासाठी उत्तम जागा सापडली होती. गाडी नादुरुस्त करून ठेवली होती. टेलिफोनच्या वायर्स कापून ठेवल्या होत्या. आता प्रश्न होता तो नेपाळी नोकराचा. त्याची व्यवस्था लावली की अर्धी बाजी जिंकल्यासारखं होतं. कांच्याची शरीरयष्टी ठेंगणी असली तरी तो अंगपिंडाने सुदृढ आणि मजबूत होता. नेपाळच्या पहाडी भागात बरंच आयुष्य गेल्याने त्याच्यात साहसी वृत्ती होती. दिवसभराचा कामाचा डोंगर उपसल्या कारणानं त्याची झोप मात्र कुंभकर्णासारखी असे. आज रात्री तो झोपण्यासाठी जेव्हा बिछाण्यात आडवा झाला तेव्हा काय कोणास ठाऊक, पण त्याला बेचैन वाटत होतं. बराच वेळ तो या कुशीवरून त्या कुशीवर तळमळत होता. अर्धवट झोप अर्धवट जाग अशा अवस्थेत केव्हा तरी त्याला झोप लागली. मध्यरात्री 2-2:15च्या सुमारास कांच्याची झोपमोड झाली. काही मिनिटं तो नुसताच बिछाण्यात पडून राहिला. तहानेनं आपला घसा सुकल्याची जाणीव त्याला झाली. तो बिछाण्यातून उठला. झोपाळू पावलांनीच तो स्वयंपाकघरात आला. तिथं 90 लिटरचा छोटासा फ्रीज मंद आवाजात गुरगुर करत होता. बाटलीतलं गार पाणी त्यानं ग्लासात ओतलं आणि ग्लास घेऊन तो माघारी वळला. कांच्या बिछाण्याकडे जायला वळलाही, पण काय वाटलं कोणास ठाऊक. बिछाण्यापाशी न जाता दार उघडून तो व्हरांड्यात आला. पौर्णिमेचं चांदणं व्हरांड्याच्या खाली पायऱ्यांवर चमचमत होतं. हवेत छान गारवा होता. थंडगार पाण्याचा ग्लास कांच्यानं ओठावर लावला आणि घोट गिळता गिळता त्याच्या लक्षात आलं की कोणीतरी व्हरांड्यात उभं आहे. व्हरांड्यात पूर्ण काळोख होता. तो बिल्ला होता. बिल्लाच्या हातातली सायकल चेन क्षणभर चमकली. क्षणभर परस्परांकडे दोघं पाहत राहिले. एवढ्या रात्री चेहरा झाकलेल्या आगंतुकाला अगदी आपल्यासमोर व्हरांड्यात काही फुटांवर अचानक उभा असे पाहून कांच्या स्तंभित झाला. पाण्याचा ग्लास त्याच्या हातून निसटला आणि खळकन आवाज झाला. त्या आवाजामुळे बिल्ला क्षणभर घाबरला. कांच्यानं ओरडारडा करण्यासाठी तोंड उघडलं. तोच घाबरलेल्या बिल्लानं त्वरेने आपल्या हातातील चेन त्वेषानं सर्व जोर एकटवून कांच्याच्या तोंडावर मारली. हल्ला इतका अनपेक्षित आणि जबरदस्त होता की कांच्याला स्वतःच्या बचावाची संधीच मिळाली नाही. तो धाडकन खाली कोसळला. कोसळता कोसळता आश्चर्ययुक्त वेदना मिश्रित नजरेनं त्यानं मारेकऱ्याचा चेहरा पाहण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रत्यक्ष व्हरांड्यात आणि त्याच्या खोलीत काळोख असल्यामुळे तो मारेकऱ्याचा चेहरा पाहू शकला नाही. जमिनीवर अस्ताव्यस्त पडलेल्या नेपाळी नोकराला कांच्याला पाहून पुन्हा एकदा बिल्ल्याच्या हृदयात भीतीने धडधडलं. सर्वांग घामाने थपथपलं. याला काही झालं तर नाही ना? बिल्ला या प्रश्नानं अत्यंत अस्वस्थ झाला. चोरी मारी, लूट, ब्लॅकमेल वगैरे ठीक आहे, आणि कोणाची हत्या करणं त्याहून वेगळंच एकदम. आपण कधी कोणाचा खून केला नाही, आणि आता या विचारानं त्याची भीती वाढत होती. कांच्या जमिनीवर अशा स्थितीत कोसळला होता की त्याचं डोकं आणि छातीचा भाग खोलीच्या आतील बाजूस आणि अर्धशरीर व्हरांड्यात होतं. त्याचा चेहरा पाहण्याची हिंमत मात्र बिल्लाला झाली नाही. जर त्याला काही झालं असेल तर तर काय करायचं, या प्रश्नानं तो बेचैन झाला. भीतीनं त्याच्या मनावर एवढा कब्जा घेतला की त्याच्या सर्वांगाला कंप सुटला. आता याला कुठे ठेवू, कुठे लपवायचं याला? मोहिनी राजन सुद्धा आता मला वाचवू शकणार नाही. या विचारानं अस्वस्थ झालेला बिल्ला सायकल चेन आपल्या डाव्या मनगटाभोवती गुंडाळू लागला. चेन गुंडाळता गुंडाळता चेनचं दुसरं टोक त्याच्या हातात आलं तेव्हा टोकाला काहीतरी लिबलिबीत ओलसर लागलं. बिल्ला डोळे ताणून चेनचं टोक पाहू लागला, पण काळोखामुळे त्याला ते दिसत नव्हतं.
तो वरांड्याच्या पायऱ्यांवर आला आणि चेनचं ते टोक त्यानं निरखून पाहिलं तर टोक रक्तानं माखलेलं होतं. पिल्लानं खिशातून पेन्सिल टॉर्च काढली आणि पायऱ्या चढून तो वरांड्यातून आत आला. तिथे उपडा पडलेला कांचाचा देह त्यानं सरळ केला आणि टॉर्च ऑन करून त्या देहावरून चेहऱ्यावर टॉर्चचा प्रकाश फिरवला. कांचाचं डोकं आणि चेहरा छिन्न विछिन्न झाला होता. त्याचा प्राण केव्हाच गेला होता.